सराव संच 1.2 प्रश्न पहिला. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आणि या ठिकाणी आपल्याला बिंदू आणि निर्देशक दिले. आता आपण पहिलं उदाहरण बघूया. त्यातलं रेख DE व रेख AB. रेख DE व रेख AB हे दोन रेषाखंड आपल्याला एकरूप आहेत का नाही ते ठरवायचे. आता हे दोन रेषाखंड एकरूप केव्हा असतील? ज्या वेळेस रेषाखंड DE ची लांबी व रेषाखंड AB ची लांबी समान असेल. लांबी समान असते तेव्हा हे दोन रेषाखंड एकरूप असतात. मग आता पहिल्यांदा आपण रेषाखंडांची लांबी काढू. लांबी काढायची म्हणजेच त्याच्यामधलं डिस्टन्स काढूयात आपण दोन बिंदूंमधलं. बघा डिस्टन्स DE बरोबर. आता डिस्टन्स DE आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी D चा निर्देशक आहे -7, E चा निर्देशक आहे 9. याच्यामध्ये 9 हे मोठे आहेत -7 पेक्षा. आता याच्या दोन बिंदूंमधलं डिस्टन्स म्हणजे ह्या DE ची लांबी आपण कशी काढणार? तर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता मोठा निर्देशक 9 आहे वजा लहान निर्देशक -7 वजा 7 म्हणजे किती आलं? आता या ठिकाणी 9. याला चौकट करून बाजूला ठेवते. ऋण धन 7 16. आता त्याचबरोबर DE ची काढली आपण AB ची पण काढू. दुसरं आहे डिस्टन्स AB चा निर्देशक -3, B चा निर्देशक 5 आणि 5 हे मोठे आहेत -3 पेक्षा. आता मी सूत्र लिहित नाही म्हणजे काय येणार? मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा. वजा -3. आता या ठिकाणी काय आलं बघा? 5 ऋण धन 3 5 आणि 3 8. आता याचा अर्थ काय झाला? तर डिस्टन्स DE 16 आहे म्हणजे लेंथ DE ची लांबी किती आली? 16. लेंथ AB किती आली? 8. दोघांची लांबी समान नाही. लेंथ DE बरोबर नाही लेंथ AB आणि म्हणून रेख DE एकरूप नाहीत. रेख किंवा असं लिहू सरळ, रेख DE व रेख AB एकरूप नाहीत. हे दोन्ही रेषाखंड एकरूप नाहीत कारण त्यांची लांबी समान नाही. दुसरं उदाहरण आहे आता रेख BC व रेख AD. आता पहिल्यांदा आपण BCचं काढू. डिस्टन्स BC घेऊ अगोदर आपण. BC, B चा निर्देशक, C चा निर्देशक, B चा निर्देशक आहे 5, C चा निर्देशक आहे 2. 5 हे मोठे आहेत 2 पेक्षा आणि म्हणून BC येणार 5 वजा 2. 5 वजा 2 3. आता AD काढू. डिस्टन्स AD बरोबर A चा निर्देशक -3, D चा निर्देशक -7. आता या ठिकाणी कोण मोठं आहे? तर -3 हे मोठे आहेत -7 पेक्षा. म्हणजे इथं काय येणार? मोठा निर्देशक -3 वजा लहान निर्देशक -7 म्हणजेच काय आलं? -3 धन 7
आणि म्हणजे झालं 7तून 3 गेले 4 आले. म्हणजे लेंथ बी सी किती आलं 3, लेंथ ए डी 4. दोघांची लांबी समान नाही, दोघांची लांबी समान नाही आणि म्हणून रेख बी सी व रेख ए डी एकरूप नाहीत. हे दोन्ही रेषाखंड एकरूप नाहीत कारण त्यांची लांबी समान नाही. आता दुसरं उदाहरण बघूयात. तिसरं चाललंय आपलं. काय आहे बघा. रेख रेख बी ई आणि रेख व रेख ए डी. आता लेंथ बी डी काढू, म्हणजे डिस्टन्स बी ई काढू पहिल्यांदा आपण. तर डिस्टन्स बी ई काढण्यासाठी बीचा निर्देशक आहे 5, ईचा निर्देशक आहे 9. 9 आहेत, 9 हे मोठे आहेत 5 पेक्षा आणि म्हणून 9 वजा 5 बरोबर आलं 4. आता ए डी काढू. डिस्टन्स ए डी बरोबर एचा निर्देशक -3, डीचा निर्देशक -7. ए डी तर काढलेलंच आहे आपण. आता या ठिकाणी -3 हे मोठे आहेत -7 पेक्षा, म्हणजे येणार -3 वजा -7 म्हणजे चालू -3 हे ऋण धन 7 आले तर 4 आले. आता या ठिकाणी बघा लेंथ बी ई बरोबर लेंथ ए डी बरोबर 4. दोघांची लांबी समान आहे. आता या ठिकाणी समान लांबी आहे. दोघांची लिहू आपण आणि म्हणून दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. हेच आपण चिन्हानं असंही लिहू शकतो. रेख बी ई एकरूप रेख ए डी. प्रश्न दुसरा. बिंदू डी हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. ए बी बरोबर 8 तर ए एम बरोबर किती? आता दुसरा प्रश्न आहे आपला. हा रेख ए बी आहे, ए बी आणि यम हा त्याचा मध्यबिंदू आहे. आता मी यम इथं काढते. यम त्याचा मध्यबिंदू आहे, याचा अर्थ हे ए यम आणि बी यम हे समान असणार आहे. आणि पूर्ण ए बी आपल्याला दिले 8. ए बी किती आहे 8, तर आपल्याला विचारले ए यम बरोबर किती. बघा आता बिंदू यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. ए बी बरोबर 8 आणि म्हणून ए एम बरोबर बी एम बरोबर, बी एम पण तेवढंच असणार आहे, मध्यबिंदू आहे त्याचा, बरोबर 1/2 गुणिले ए बी बरोबर 1/2 गुणिले 8 आणि मग आलं 4. प्रश्न तिसरा. बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे. आता आपण रेषाखंड काढूया. हा सी डी रेषाखंड आणि पी हा त्याचा मध्यबिंदू आहे, म्हणजे हे पुन्हा दोन्ही समान आहे. आता या ठिकाणी सी पी बरोबर 2.5 हे सी पी दिले आपल्याला 2.5 आणि विचारले काढायला सी डी. पुन्हा काय येणार या ठिकाणी की बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे.
पुन्हा CP बरोबर विचारले आपल्याला काढायला. P हा मध्यबिंदू आहे, याचा अर्थ CP आपण आत्ताच दुसऱ्या गणिताला सूत्र शिकलो की CP बरोबर काय असणार आहे, CDच्या निम्म 1/2 गुणिले CD किंवा म्हणजेच 1/2 गुणिले CD किंवा CDच्या निम्म. आता किंमत घालूयात आपण. आपल्याला किंमत CPची दिली आहे. CPची किंमत आहे 2.5 बरोबर CD छेद 2 म्हणजेच येणार 2.5 गुणिले 2 बरोबर CD. आता 2.5 बेनं गुणूयात आपण. बे पंचे 10 ला 0 हातच्या लेख, बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि एका घरानंतर दशांश चिन्ह बरोबर आलं CD. म्हणजे CD किती आला आपला 5. बघा चौथं उदाहरण आहे. AB बरोबर 5 सेमी. AB बरोबर 5 सेमी. BP बरोबर 2 सेमी. AP बरोबर 3.4 सेमी. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. आता यांचं निरीक्षण केलं आपण, लांबी पाहणार आहोत. लांबीवरून त्याचा लहान मोठेपणा ठरणार. BP ची लांबी 2 सेमी आहे. लेंथ BP किती आहे, लेंथ BP बरोबर 2. लेंथ AP बरोबर 3.4 आणि लेंथ AB बरोबर 5 सेमी आहे. सगळ्या निरीक्षणावरून आपल्या लक्षात येईल की BP हा सगळ्यात लहान आहे. म्हणजे रेख BP लहान आहे रेख AP पेक्षा आणि रेख AP हा लहान आहे रेख AB पेक्षा. रेख AB हे आपण फक्त कशावरून ठरवलं, तर त्यांच्या लांबीचं निरीक्षण करू. प्रश्न 5. आकृती 1.13च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. आता किरण RP चा विरुद्ध किरण म्हणजे येणार RS. आता विरुद्ध किरण कुणाला म्हणतात, तर ज्या किरणांचा आरंभबिंदू एकच असतो परंतु त्यांच्या दिशा मात्र भिन्न असतात आणि त्या दोन किरणांमुळं एक रेषा तयार होते, त्यांना म्हणतात विरुद्ध किरण. आणि म्हणून या ठिकाणी किरण RP चा विरुद्ध किरण आहे RS किंवा RT. म्हणजे उत्तर काय येणार, किरण RS किंवा RT. दुसरं, किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. आता किरण PQ इकडे आहे आणि किरण RP म्हणजे दोन्ही एकाच बाजूला आहेत आणि त्यांचा छेदसंच आपल्याला विचारला आहे. म्हणजे त्यांचा छेदसंच कुठला येणार, तर किरण PQ. याचं उत्तर येणार किरण PQ. दुसरा चाललाय, रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा. आता दोघांनी मिळून काय तयार झालाय, रेख PQ. इथं उत्तर येणार रेख PQ. दोन संचातील घटकांचा मिळून जो संच तयार होतो त्याला संयोग संच म्हणतात. आता किरण QR बघा, किरण QR कुठे, हा किरण QR हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे, तर तो कुणाचा उपसंच आहे, तर किरण QR व किरण RQ व किरण RQ. पुढचा प्रश्न आहे, R हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. मग R हा आरंभ बिंदू आहे म्हणल्यावर कुठले किरण येणार, किरण RP व किरण RS किंवा किरण RQ व किरण RS किंवा आपण असंही लिहू शकतो किरण RT व किरण RQ. आता मी एकच लिहिते या ठिकाणी, किरण RP व किरण
आर यस. पुढं आहे यस हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. आता यस इथं आरंभबिंदू आहे आणि तो आरंभबिंदू असलेले दोन किरण लिहायचे म्हणल्यावर काय येणार? किरण यस आर, किरण यस पी, किरण यस टी, किरण यस क्यू. अजून लिहू शकताय तुम्ही. पुढे आहे बघा आता किरण यस पी, किरण यस पी आणि किरण यस टी यांचा छेदसंच कोणता? तर हा किरण यस पी आणि हा किरण यस टी यांचा छेदसंच म्हणजे आहे बिंदू यस. बिंदू यस हा त्यांचा छेदसंच आहे. प्रश्न संवाद. खालील आकृती 1.14च्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न विचारला बी बिंदूपासून समदूर अंतरावर असणारे बिंदू. आता हा बी बिंदू आहे. आता बी पासून समदूर कोण आहे? सी आणि ए. आता पहिलं जर आपण जोडी लिहिली तर सी आणि ए लिहिली. आता अजून पण आपण लिहू शकतो बघा व्ही. 1 2 3 घरावर व्ही आहे. इकडून पण 3 घरावर लिहूयात 1 2 3. आता या ठिकाणी नाव नाही आहे. ठीक आहे आपण पुढचं घेऊयात. 1 2 3 4 डी आहे. 1 2 3 4 पी. ही जोडी लिहू शकतो आपण डी व पी. आता पुढचा प्रश्न. बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. आता बिंदू क्यू इथे. आता क्यू पासून कुठले येणार? बघा एल यू. एक ही लिहू शकतो आपण एल क्यू. दुसरी कुठली लिहू शकतोय? पी आणि आर. पी व आर. तिसरा आकडा चालला यातला. डिस्टन्स यू व्ही काढायचे. पहिल्यांदा आपण लिहूयात डिस्टन्स यू व्ही. यू आणि व्ही या दोन बिंदूंमधलं अंतर. तर आता पहिल्यांदा आपण यूचा निर्देशक बघूया. त्यानंतर व्हीचा निर्देशक बघूया. आता या ठिकाणी बघा इथं ऋण 2 आहे म्हणजे इथं ऋण 3 असणार. इथं ऋण 4 असणार. इथं ऋण 1 असणार. आता इकडचे पण घेऊ 1 2 3 5 असणार आहे. आता यूचा निर्देशक किती आहे? ऋण 4. व्हीचा निर्देशक किती आहे? 5. मोठं कोण आहे? 5 हे मोठे आहेत ऋण 4 पेक्षा. मग याच्यामधलं अंतर कसं आलं? 5 वजा ऋण 4 म्हणजेच काय आले? 5 ऋण ऋण हे धन 4. 5 आणि 4 9. आता दुसरं काढूया. डिस्टन्स पी सी. पुन्हा पीचा निर्देशक सीचा निर्देशक. पीचा निर्देशक किती आहे? ऋण 2. सीचा निर्देशक 4. 4 हे मोठे आहेत ऋण 2 पेक्षा. आणि अंतर कसं काढतो आपण? तर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचं म्हणजे आलं 4 वजा ऋण 2. म्हणजे किती आले? 4 ऋण ऋण धन 2 आणि 4 आणि 2 6. कोणत्याही दोन बिंदूंमधील डिस्टन्स काढण्यासाठी नेहमी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक हा वजा करायचा असतो. तिसरा आहे डिस्टन्स व्ही बी. व्हीचा निर्देशक 5. बीचा निर्देशक 2. 5 हे मोठे आहेत 2 पेक्षा आणि म्हणून काय येणार? 5 वजा 2. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 5तून 2 गेले 3. यातलं पुढचं चौथं विचारलं आहे डिस्टन्स यू एल. आता यूचा निर्देशक. यूचा निर्देशक ऋण 4. एलचा निर्देशक ऋण 3. आता इथं मोठं कोण आहे? तर ऋण 3 हे मोठे आहेत ऋण 4 पेक्षा. मग काय येणार याच्यामधलं अंतर? तर ऋण 3 वजा ऋण 4 म्हणजे काय आलं बघा? ऋण 3 ऋण ऋण इथं धन 4 आणि याचं उत्तर आलं 1.
धन 1 आलेत, पण एक धनचिन्ह आपण नाही लिहिलं तरी चालतं. आता धन 1 का आले, तर याचं चिन्ह ऋण आहे, याचं चिन्ह धन आहे. दोघांची चिन्ह भिन्न आहेत. भिन्न चिन्हे असतील तर नेहमी वजाबाकी करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. म्हणून आला इथं उत्तर 1.